गुजरातच्या तापी नदी पात्रातून अमाप वाळू उपसाच्या विरोधात आमदार आमशा पाडवी यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार। सीमावर्ती भागातील गुजरात राज्यात होणाऱ्या वाळू उपसामुळे महाराष्ट्रातील रस्ते खराब होत असल्याची ही तक्रार। महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमावर्ती भागात गुजरात राज्याच्या हद्दीत गुजरात सरकार मोठ्या प्रमाणात वाळूच्या उत्खननासाठी परवानगी देत असते। महाराष्ट्रात वाळू उपसा सुरू नसल्याने तापी नदीतील महाराष्ट्राच्या हिश्श्याची हजारो ब्रास वाळू गुजरात राज्यात वाहून जाते। त्यातून गुजरात सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल उपलब्ध होत असतो। या वाळू वाहतुकीसाठी महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील रस्त्यांचा वापर केला जातो। त्यामुळे रस्ते खराब होत असून महाराष्ट्राला मोठा तोटा सहन करावा लागत आहे। हे जे इतके मोठे पॉकलन उभे आहे, ढेर अख्खा पहाड लावून ठेवला। आता बघा, ज्या अख्खा उन्हाळ्यामध्ये 8 महिन्यात यांच्या ते गाड्या जातात, हजारो गाड्या जातात। तर एवढा अख्खा उन्हाळ्यामध्ये माल उचलला आहे, तरी एवढा गेंजा अजून हे पारकासापासून तर कुकुरमुंडापासून हे सगळे तुम्हाला असं ढेर, जर एक नदीमध्ये एक पहाड लावून ठेवला असेल तर किती वाळू आमच्या महाराष्ट्रातून येतो। हे काही यांच्याकडून नाही, महाराष्ट्रातून सगळं वाळू जातो। गुजरातच्या आता याच्या 10 किलोमीटरवर महाराष्ट्र आहे। ते महाराष्ट्राची सगळी रेटू गुजरातमध्ये वाहतूक करता आणि गुजरातचे ते एक शुल्क घेऊन अधिकारी मजा मारून आमचे आदिवासी किंवा या भागातले नंदुरबार जनताची शोषण करून राहिले, मोठी नुकसान करून राहिले। म्हणून आज मी मुख्यमंत्री साहेबांना हा निवेदन देणार आहे। निवेदन दिल्यानंतर काय कारवाई होतं, नाही तर मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती करणार का साहेब हे ताबडतोब हे बंद करा, यांच्यावर कारवाई करा। नाही जर न्याय भेटला तर मी कोर्टामध्ये दाद मागणार आहे। त्यासोबत गुजरात राज्यात होणाऱ्या वाळू उपसाचे पर्यावरणावरही दुष्परिणाम होत आहेत। या संदर्भात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनलेश जयस्वाल व शिवसेना शिंदे गटाचे विधान परिषद सदस्य आमशा पाडवी यांनी केले आहे। ब्युरो रिपोर्ट, नवापूर एक्सप्रेस न्यूज, नवापूर। आज सांगताना हे मला दुःख वाटतं का नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे तापी नदी आहे आणि त्या तापी नदीवरून जे रेतू महाराष्ट्रामधून जे येते त्या नदीला, ते लाखो हजारो टन रेतू दर वर्षाला उपसा करून गुजरातमध्ये जाते आणि गुजरात सरकार त्याच्या जे आहे ते रॉयल्टी सगळं ते हजारो टन लाखो टन विकून खात आहे। मी विधान परिषदमध्ये हा विषय सुद्धा मांडला होता का बाबा आमच्या जे महाराष्ट्रामधली जे रेतू आहे ते रेतू लाखो टन दरवर्षी रेतू वाहली जाते आणि त्या रेतूच्या ने आमच्याकडे जीव जंतू हा मोठा नुकसान असतो। कारण जेवढा खोल गेले एवढे खोल जे नदी गेली आहे त्याच्याने आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते पारकासा असेल, शहादा असेल, या एरियातले सगळे पाण्याची पातळी खाली गेली आणि त्याच्याने मोठी नुकसान आमच्याकडे होऊन राहिले। कारण महाराष्ट्र सरकार जेव्हा आपली रेतू आपल्या हद्दातली रेतू आपली पाहिजे, सगळी ते उपसा पारकासा बेराजवरून उपसा गुजरातमध्ये जातो आणि गुजरात सरकार दरवर्षी लाखो बरास रेतू त्याच्या हे करतो। आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो, हे याच्या माझ्या मागे बघा किती पहाड लागून आहे। हे आता पाणी लागून आज ऑगस्ट महिना आहे, ऑगस्टाच्या शेवटली तारीख आहे, तरी एवढ्या गेंदे लागून एवढ्या पोकलेन लावून ठेवलं आहे। म्हणजे या रेतू वाहतूकने आमच्या नंदुरबार जिल्ह्याचे सगळे रस्ते तुटून गेले, फुल तुटून गेले। अजून तुम्हाला माहितीसाठी सांगतो, तळोदा सायदा रस्त्यावर पूल आहे, त्याची दुर्दैवा अशी झाली का त्याच्यावर जे जड वाहने जातात, रेतू भरून जातात, त्याच्याने ते पूल बंद केला। आता एसटी जाऊ शकत नाही त्या रोडवर, लहान गाड्या जात्या। आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जो आरटी असेल किंवा तहसीलदार असेल, तलाठी असेल, ते काय एक गाडी किती टन आहे ते विचारत नाही, फक्त त्यांना 50 रुपये घेऊन गाडी सोडता। म्हणजे ते 50 रुपये घेऊन गाडी सोडता, म्हणजे ते मुद्दाम ते नाटक आहे। 50 रुपया करोडो रुपया हे अधिकारी त्या रेतू वाहतूक जे रेतू माफिया आहे त्यांच्याकडून वसूल करता आणि त्यांच्या पोट भरता। आणि या नंदुरबार जिल्ह्यामध्ये ते आदिवासी असेल, बिगर आदिवासी असेल, ते रस्त्यावर जाणारे जे लोकांना त्रास आहे, जे पाण्यापासून त्रास, जो पाणी 5 फुटावर आम्हाला भेटत होता आता 100 फूट बी पाणी भेटत नाही, एवढं खोल नदी केली आहे। म्हणून विधान परिषदमध्ये सुद्धा मी हा विषय उचलला होता। वेळ पडली जर हे बंद नाही झाला तर मी उच्च न्यायालयामध्ये कोर्टामध्ये जाणार आहे, कोर्टात दाखल करणार आहे की उघडकेस आणून यांना हे सगळे रेतू माफियांना बंद करणार आहे। जे अधिकारी पैसे लुटून खात आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये, ते कलेक्टर पासून आरटीओ पासून
जे बी असेल जे नोटून काढणार आहेत यांच्यावर सुद्धा कारवाई करायला लावेल.